दिव्यांग पत्रकाराच्या अवमान प्रकरणी PSI विरुद्ध कारवाई करा, पत्रकार संघाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. धुळे मनपा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध विकास कामांचं मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन. मोहाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन. आणि धुळ्यातील मोहाडी उपनगरात झालेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचा LCBने 24 तासात लावला छडा, आरोपीला अटक. साक्री येथील दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांच्याविषयी लंगड्या असा अपमानजनक शब्द वापरून हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या PSI महेश गायताड यांच्याविरुद्ध कारवाई करा अशी मागणी करीत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की साक्री पोलीस ठाण्यातील PSI महेश गायताड यांनी एका पत्रकाराला अपमानजनक वागणूक दिली, तसेच दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांच्याविषयी लंगड्या असा अपमानजनक शब्द वापरला. तो लंगड्या फार मातून गेला आहे, त्याचे हातपाय तोडणार अशी धमकीही PSI गायताड यांनी दिली. पोलीस खात्यातील जबाबदार अधिकारी दिव्यांग पत्रकाराविषयी अशा प्रकारचे अपशब्द वापरून अपमान करीत असेल तर तो सर्वसामान्य जनतेशी कसा वागत असेल याचा यावरून अंदाज येतो. म्हणूनच अशा मुजोर PSI महेश गायताड यांच्याविरुद्ध कारवाई करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे, रवींद्र नगराळे, पंकज पाटील, आकाश सोनवणे, मनीष मासुळे, दीपक वाघ, संदीप त्रिभुवन, संदेश अहिरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. साक्री येथे शैलेश गादेकर या दिव्यांग पत्रकार बांधवांसंदर्भात साक्री पोलीस स्टेशनचे PSI महेश गायताड यांनी अपमानजनक वक्तव्य करून त्याच्या शारीरिक व्यंग्यासंदर्भात त्याचा अपमान केला आणि एवढंच नव्हे तर त्याला त्याचे हातपाय तोडून टाकेल अशा पद्धतीची धमकी देखील दिली. एका पोलीस वर्दीतील असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याने असं वक्तव्य करणं आणि कुणाविषयी असा सार्वजनिकरित्या अपमान करणं हे निश्चितच पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारं कृत्य आहे. आणि म्हणून आम्ही या संदर्भात आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन या संदर्भात होम DYSP ज्ञानेश्वर जाधव साहेब यांना या संदर्भात तात्काळ सूचना केल्या आहेत आणि तात्काळ अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई करण्याची त्यांची मागणी देखील त्यांनी आमची दखल घेऊन ती पुढे नेलेली आहे. निश्चितच यापुढे देखील अशा स्वरूपाचं कुणी वक्तव्य करणार नाही अशी निश्चितच आम्ही कारवाई करू अशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे मनपा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध विकास कामांचं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं. यात विविध ठिकाणच्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे. धुळे शहरातील देवपुरात असलेल्या नवरंग पाण्याची टाकी परिसरात 10 कोटी रुपये खर्चाच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि भाजी मंडी बांधकामाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी संपन्न झाला. नगरोत्थान योजनेतून ही विकास कामे करण्यात येत आहेत. शहरातील पांझरा नदी किनारी एकविरा देवी मंदिरासमोर पादचारी पुलाचं बांधकाम करणे, मंदिराजवळील स्मशानभूमी व घाट विकसित करणे या कामांचा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी शुभारंभ करण्यात आला. एकविरा देवी मंदिरासमोर हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर ते मोठा पूल व झाशी राणी पुतळा ते अग्रवाल भवनपर्यंत व्हाईट टॉपिंग रस्ता कॉन्क्रीट कामाचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी संपन्न झाला.
या सर्व कार्यक्रमांना माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने, हिरामन गवळी, सुनील बैसाने, भाजपा युवा मोर्चाचे आकाश परदेशी, शीतल नवले, भगवान गवळी, पैलवान कल्याण गरुड, चेतन मंडोळे, वैभव दुसाने, अमोल मासोळे, नागसेन बोरसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धर्मेंद्र झालटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे जिल्ह्याची कुलस्वामिनी हा एकविरा मातेला मी नमन करतो, अभिवादन करतो आणि मी माझं भाग्य मानतो की पर्यटनच्या काळामध्ये फार कमी मला ठिकाणी काम करता आलं, परंतु आपल्या एकविरा माता मंदिरच्या समोर जे मनामध्ये संकल्प आमच्या सगळ्यांचा होता ते शहराचे आमदार यांनी मूर्त स्वरूपामध्ये त्याला आणलेलं आणि DPDCच्या माध्यमातून ही जी पवित्र पांढरा नदी आपल्या शहरामधनं वाहते हिचा सुद्धा आनंद घेता यावा. कुठेतरी बनारस सारख्या, महेश्वर सारख्या एक बसण्याचा घाट, तिथे ते बनारसवर आपण महाआरती आपण जी करतो अशा प्रकारची व्यवस्था आणि 51 मंदिरं जी आहे ते तीर्थ मंदिरं तिथे बनवून एक वॉकिंग ट्रॅक, एक बसण्याचा घाट, महाआरती होण्याची व्यवस्था आणि धुळ्याला शहराला त्याच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारं पवित्र असं काम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने भूमिपूजन होतं. आपण संकल्प केलेला आहे की धुळे शहराला सुंदर धुळे, सुशिक्षित धुळे, सुरक्षित धुळे आणि स्मार्ट धुळे असा SSSचा धुळे आपण घेऊन पुढे चाललोय आणि त्याचा एक भाग म्हणून आपण हे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरातील मोहाडी उपनगरात माजी नगरसेवक राजू पवार, प्रवीण पवार आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अथक परिश्रम आणि सर्व आवश्यक परवानग्या घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अत्यंत रुबाबदार असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते दिनांक 15 डिसेंबर रोजी शानदार उद्घाटन करण्यात आलं. या दिमागदार सोहळ्याला आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार राम भदाने, माजी नगरसेवक राजू पवार, प्रवीण पवार, भाजपा महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने, माजी महापौर प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर माधुरी बापना, नारायण पाटील, ललित माळी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी, भाजपा नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 15 डिसेंबर रोजी दुपारी हा कार्यक्रम पार पडला. 2-2.5 वर्षापूर्वी भूमिपूजनला आलेला दिवस आणि अवघ्या इतक्या कमी काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या हृदयावर कोरोनासारखा ऐतिहासिक क्षण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होतोय. त्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष राजेश राधाबाई ईश्वर पवार यांना जोरदार टाळ्याने आपण त्यांचे अभिनंदन करा. श्री विठ्ठलजी गावडे, कार्याध्यक्ष श्री प्रवीणजी पवार, सचिव योगेशजी पाटील, अनिल रवंगळे, धनंजयजी साधबाई, ज्ञानेश्वर पाटीलजी, तुकाराम पवारजी, सुभाष पाटीलजी, योगेश शिंदेजी, अजय पाटीलजी, नितीन पाटीलजी, देवीदास गावडेजी आणि ज्ञात अज्ञात ज्या ज्या लोकांनी या स्मारकाच्या निर्मितीमध्ये योगदान केलं असे सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे बंधूंनो आणि भगिनींनो, आज मोहाडी परिसरासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक राजे शिवाजी महाराज 1660 मध्ये 1630 मध्ये त्यांच्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचा प्रण केला. शिवमंदिरामध्ये रक्त अभिषेक करून तो प्रण केला आणि त्या दिवसापासून
माझ्या देशाला मी गुलाम होऊ देणार नाही, प्रसंगी माझ्या जीवाची आहुती द्यावी लागेल तरी चालेल, पण मी स्वस्थ बसणार नाही, असा विचार आपले महान राजेंनी आपल्यासाठी मांडला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये अनेक किल्ले त्यांनी सर केले. मग तोरणा असेल, राजगड असेल, सिंहगड असेल, असे किल्ले त्यांनी सर केले. त्यांनी किल्ले बनवले. त्या काळामध्ये इंजिनियर नव्हते, पण इंजिनिअरिंग पेक्षाही बेहतर अनेक सुंदर असे किल्ले त्यांनी तयार केले. आज आपण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळ्यातील मोहाडी येथील 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या निगृण हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासात यश आलंय. विशेष म्हणजे घटनास्थळी आरोपीचं पडलेलं एक मनगटी घड्याळ या तपासात महत्त्वाचा धागा ठरलं असून त्यावरूनच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहाडीच्या वाल्मिकी नगरात लीलाबाई सूर्यवंशी या वृद्ध आजीचा चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेला सागर राजू कोळी वय 25 याने प्रतिकार झाल्याने निघरून खून केला होता. LCBचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी घटनास्थळी मिळालेल्या घड्याळाचा फोटो बातमीदारांच्या व्हॉट्सअपवर शेअर केला. त्यावरून आरोपीची ओळख पटली आणि सुरत बायपास येथून त्याला अटक करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक राजकुमार उपासे, LCB निरीक्षक श्रीराम पवार, निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, श्याम निकम, अंमलदार दिनेश परदेशी, संदीप पाटील, प्रशांत चौधरी, धर्मेंद्र मोहिते, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी, विनायक खैरनार आणि अमोल भांबरे यांच्या पथकाने केली. दिनांक 14 डिसेंबर रोजीच्या रात्री 9 वाजेपासून ते 15 तारखेच्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान दंडेवाला बाबानगर वाल्मिकी वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या 75 वर्षीय आजी लीलाबाई हिरामन सूर्यवंशी या मृत अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात मिळून आलेल्या होत्या. पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ मोहाडी पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी स्टाफ, स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील अधिकारी व स्टाफ, तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक देवरे सर, सिटी डिव्हिजनचे DYSP राजकुमार उपासे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक ब्युरो हे व्हॅनसुद्धा त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले होते. घटनास्थळावर मृत महिलेच्या जवळ एक मनगटात घालण्याचे एक घड्याळ दिसून आलेले होते. सदर घड्याळाचा क्ल्यू पकडून स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व सर्व अंमलदार हे मोहाडी परिसरामध्ये आपापल्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असताना एका गोपनीय बातमीदाराचा फोन आला व त्याने संशयित इसम सागर राजू कोळी वय 25 वाल्मिकी नगर दंडेवाला बाबानगर या ठिकाणी राहणारा हा इसम आहे याबाबत संशय व्यक्त केला. सदर इसमास त्याच्या घरी व त्याच्या नेहमीच्या थांबण्याच्या ठिकाणी तपासले असता तो त्या ठिकाणी मिळून आला नाही. पुन्हा गोपनीय बातमीदाराने फोन केला की तो महबूब सुबानी दर्ग्याजवळ बसलेला असल्याबाबत माहिती मिळाली. त्याला त्या ठिकाणाहून चौकशीसाठी ताब्यात घेतले, विश्वासात घेतले, परंतु सदर आरोपी घटनेबाबत कुठलीही माहिती देत नव्हता. पुन्हा त्याला विश्वासात घेऊन व वेगवेगळ्या प्रकारे ट्रिक्स वापरून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्यानेच सदर मयत महिला लीलाबाई हिरामन सूर्यवंशी यांचा निर्गुण खून केलेला आहे व तो चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरामध्ये घुसलेला होता. सदर आरोपी यास गुन्ह्याच्या तपासकामी आज रोजी आत्ता त्याला अटक केलेली आहे व उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करण्याची. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.